2017च्या फडणवीस साहेबांच्या काळातील कर्जमाफीला 6.5 लाख शेतकरी अजून त्या कर्जमाफीतून वंचित आहेत। अध्यक्ष महोदय, याच्यासाठी 5,900 कोटी रुपये आवश्यक आहे। काही लोक कोर्टात गेले, कोर्टातून त्यांनी निकाल आणला, त्यांना ते पैसे मिळाले। मग हे राहिलेले 6 लाख लोकांना सुद्धा कोर्टात जायचं असेल तर सरकारने त्या बाबतीत सांगावं। अध्यक्ष महोदय, 17 पासून ही जी काही कर्जमाफी रखडली आहे, लवकरात लवकर याच्यासाठी निधी देऊन याला शेतकऱ्याला मदत मिळावी अशी विनंती करतो। या बाबतीत आम्ही पाठपुरावा केला होता। याच्या आधी अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीतली चर्चा झाली होती। आम्हाला आश्वासन मिळालं होतं, पण दुर्दैवाने याला निधी दिला गेला नाही। लवकरात लवकर निधी आणि तो सुद्धा याच अधिवेशनामध्ये देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय, सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी। त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे, त्यामुळे 25,000 कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल। त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे। अध्यक्ष महोदय, तसं 2017ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारने आणली होती, पण त्याच्यामध्ये 90% लोकांना पैसे मिळाले। थोडा उशीर झाला पण मिळाले, पण 10 ते 11% लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय तिथं राहिलेले आहेत। आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला, मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, 17 पासून आतापर्यंत तुम्ही बघितलं 7 ते 8 वर्ष झाली, 6.5 लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी 27 मार्च 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली, कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता, शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती। बैठक झाली, असं कळतं निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची, पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे। आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांच्या सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय बाकी आहे, तो सुद्धा निधी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय दिला